काय आमचं मोठं कर्तृत्व आहे का? तुमचं काहीच नाही. तुम्ही काहीच केलं नाही पक्षासाठी. तुम्ही नसाल तर आम्ही कुठे राहू? तुम्ही एवढ्या मोठ्या ताकदीने आमच्या पाठीशी उभ्या आहात, खंबीरपणे उभ्या आहात, आणि म्हणून आमच्यासारख्या लोकांचा जिंदाबाद होतोय, आमचं आगेपुढे होतोय. नाहीतर खाऊनच येणार आहे आम्हाला. हा पक्ष कार्यकर्त्याच्या भरोशावर जाणार आहे. आणि तुमच्या डोक्यामध्ये हे आवाज जाऊ देऊ नका की आमच्या भरोशावर आहे, आम्ही कुठे उभाटा फकुटा कुठे जाऊन आम्हाला लोक निवडून देतील. असं नाहीये. ते उभाटा कसा फकुटा उडेल ते बघा तुम्ही. आणि आपल्या जिल्ह्याला काही नवीन आहे काय? मागच्याही काळामध्ये जे म्हणत होते, मी म्हणत होते की माझ्या भरोशावर भाजप, मी म्हणजे भाजप, माझ्याशिवाय काहीच नाही. झाले ना बाजूला 5 वर्षापूर्वी. त्यांचं काय राहिलं? काहीच राहिलं नाही मित्र. दूध संघ गेला, बँक गेली, गावातली ग्रामपंचायत गेली, तालुक्याची नगरपालिका बी गेली, आमदार गेली, पटले. काय राहिलं? त्याच्यामुळे हावभाव बरोबर आणू नका की माझ्यामुळे पक्ष आहे. पक्षामुळे तुम्ही आहात, पक्षामुळे आम्ही आहोत. मोठमोठे म्हणणारे नेते आज कुठे जाऊन म्हणजे तपेवर लागून गेलेले आहेत. त्यांना पण विचारायला तयार नाही. त्यांची परिस्थिती आज काय झालेली आहे? तुम्ही तर कुठेच काय नाही. तुम्ही तर आला 10 वर्ष झाले, पदाधिकारी झाले, तुम्ही आम्हाला शिकवतात. आणि म्हणून मला वाटतं जोपर्यंत हा कार्यकर्ता तुमच्या सोबत आहे ना, तोपर्यंत तुम्ही मोठे आहात. हा पक्ष तुमच्या सोबत आहात तोपर्यंत तुम्ही मोठ्या. आज तुम्हाला वाटलं की मी कुठेही जाईल, दोघी भाऊ आम्ही, तू घे याच्या खात्यावर ठेवली लावली कटवत नाही. एवढं तुमचं काम होतं, तुम्ही उभे राहिले असते ना. तुम्हाला सगळ्या मतदारसंघ होतो लोकसभेचा. तुम्ही का मागे सरला? लोकसभामध्ये मी 10 मध्ये एक आहे, एवढं बोललो, एवढे भाषण केले, एवढे प्रश्न विचारले, एवढे कामं केले, तुम्ही का नाही उभे राहिले? माझा प्रश्न आहे. आपण उभे राहायचं होतं कारण आपण खूप लोकप्रिय असं म्हणतात, पण ते केलं नाही आपण. पण मित्र, या भानगडीमध्ये आपल्याला जायचं नाही. त्यांना त्यांची जागा दिसेल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.